भंडारा जिल्ह्यात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडलाय। काही भागात हलका तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडलाय। पीक काढणीवेळी पडलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तसंच काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। उन्हाळी भात पिकाच्या दृष्टीने हा पाऊस लाभदायी असला तरी कापणीला आलेलं पीक आणि पालेभाज्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला। दरम्यान राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये देखील रात्री अवकाळी पाऊस पडला। हवामान विभागाने या पावसाचा दिलेला अंदाज खरा ठरला। हा पाऊस अवकाळी असला तरीही विजांच्या कडकडाटासह रात्री आलेल्या पावसामुळे नागपूरकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला। नागपूरसह विदर्भात 2 दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी होती, त्याचं रूपांतर मध्यरात्रीच्या पावसात झालं। पावसाळी वातावरणाचा इंडिगोच्या विमानाला काल रात्री फटका बसला। हे विमान मुंबईहून छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या दिशेने वेळेत आलं होतं। विमान रात्री 8:25 सुमारास शहराच्या आकाशात दाखल झालं, पण त्यावेळी विमानतळ परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता। विमानानं खाली उतरवण्याच्या प्रयत्नात आकाशात पाऊण तास घिरट्या घातल्या, पण त्यानंतरही पाऊस थांबत नसल्यानं विमानाला मुंबईकडे परतावं लागलं। अखेर मुंबईत इंधन भरून पुन्हा हे विमान रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरला आणण्याचं नियोजन करण्यात आलं। बीड शहरात सलग 1.5 तास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलखोल झाली। पालिका प्रशासनाच्या माध्यमातून 15 दिवसांपूर्वी शहरातील प्रमुख 4 चौकांमध्ये नव्यानं सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती, परंतु अवकाळी पावसामध्ये सिग्नल सुरू होण्याआधीच नगरनाका परिसरातील सिग्नल कोसळला। रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यानं कोणीही जखमी झालेलं नाहीये, परंतु पालिका प्रशासनाकडून 60 लाख रुपये खर्च केलेल्या कामाची पोलखोल झाली आहे। नगरपालिकेकडून कोसळलेला सिग्नल रात्रीत रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला। घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पंढरपूरमध्येही रात्री उशिरा अवकाळी पावसानं हजेरी लावली। 2.5 ते 3 तास जोरदार पाऊस पडला। रात्रीच्या पावसानंतर सकाळी पुन्हा मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली। चैत्र एकादशीसाठी मागच्या आठवड्यात आलेले काही पाहुणे अजूनही शहरात आहेत, त्यांचा या पावसामुळे चांगलाच गोंधळ उडाला। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे। कोर्टानं अशोक खरातला आधी कोठडी सुनावली होती, मात्र दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीनं पुन्हा त्याचा ताबा घेत चौकशी सुरू केली आहे। आजही अशोक खरात याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटीकडून सखोल चौकशी सुरू आहे। महत्त्वाच्या पुराव्यांसह आज त्याला कोर्टात सादर केलं जाईल। बनावट साप, वाघाची भीती दाखवून त्यानं भक्तांना गंडा घातला। 100 रुपये किलोनं मिळणारे चिंचोके लाखो रुपयांना विकले। या सगळ्या बाबींसंदर्भात आज युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। आणि अशोक खरातच्या कारनाम्याची आणखी एक घटना समोर आलेली आहे। पूजा विधीच्या बहाण्यानं आणि लग्नाचं आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवरती अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी खरातवरती सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जे विवाहस्थळ आलंय त्याच्याशी सुखी संसार होईल का अशी विचारणा करण्यासाठी पीडित महिला 2013 मध्ये पहिल्यांदा खरातकडे गेली होती। त्यानं सुखाचा संसार होईल असं सांगत ईशान्येश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्यास सांगितलं आणि त्यानंतर या पीडित महिलेचा विवाहही झाला। तिला 2 अपत्य झाली। मात्र काही दिवसांनी घरगुती भांडण टोकाला गेल्यानं पती आणि पत्नी विभक्त झाले। त्यानंतर पुन्हा पीडित महिला आई-वडिलांसोबत खरातकडे भविष्याबाबत मार्गदर्शन ऐकण्यासाठी गेली आणि तेव्हापासून नराधमानं महिलेवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली। तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून तिच्यावर अत्याचार केले। तुझा घटस्फोट लिखित होता, तू मागच्या जन्माची अप्सरा आहेस, मी अवतारी पुरुष आहे, माझे 2 विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार आहे असं सांगून पीडितेवर अत्याचार केला। महिला गरोदर राहिल्यानं त्यानं गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून महिलेचा गर्भपातही केला। त्यानंतर या पीडित महिलेनं खरात विरोधात पोलीस ठाणं गाठलं। त्यामुळे भोंदू अशोक खरातनं गोळ्या कुठून आणल्या, कोणता डॉक्टर आणि मेडिकल दुकानदार त्याच्या नियमित संपर्कात होता, विशिष्ट डॉक्टरकडून गर्भपाताचं औषध तो घेत होता का, महिलांना कोणत्या डॉक्टरकडे पाठवत होता याचा तपास केला जाणार आहे। त्यामुळे आता खरातच्या संपर्कातले डॉक्टर्सही रडारवर येणार आहेत। दोन आठवड्यांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात अधिकारी आणि कर्मचारी फाईलवर सही करण्यासाठी कंत्राटदारांकडून खुलेआम पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या घटनेपासून धडा घेत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी कार्यालयातील ही चिरीमिरी बंद करण्यासाठी मोठा निर्णय घेतला।
जिल्हा परिषद कार्यालयात चक्क 170 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. यात अर्थ विभाग, बांधकाम विभागापासून जिल्हा परिषद कार्यालय सीसीटीव्हीच्या देखरेखीत आणलंय. यामध्ये कर्मचाऱ्यांसह कार्यालयात येणाऱ्यांच्या संवादाचीही नोंद होणार आहे. याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. नागपूर जिल्हा परिषदमध्ये कोणतेही गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी सरांनी या संपूर्ण जिल्हा परिषद कार्यालयामध्ये 170 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, ज्यामुळे पूर्णतः हे संपूर्ण कार्यालय आता सीसीटीव्हीच्या देखरेखीमध्ये आलेलं आहे. पण सरांना विचारा, सर याची गरज काय पडली आणि कोणकोणते विभाग एकंदरीत या खबरमध्ये आले? जसं की आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद ही खूप मोठी आपली इमारत आहे. नवीन इमारत आणि मागील 2 इमारत अशा 3 एकूण इमारती आहेत. आणि मागच्या महिन्यामध्ये जे काही गैरप्रकार आपल्या कानावरती आले होते त्यानंतर आपण त्यांना निलंबित सुद्धा केलेलं आहे. परंतु प्रिकॉशनरी मेजर म्हणून आधी जे आमच्याकडे फक्त 60 सीसीटीव्ही कॅमेरे होते, प्लस त्यामध्ये जो स्टोरेज होता तो फक्त 1 ते 2 दिवसाचा स्टोरेज होता.